घाटकोपरला होर्डिंग उभारलं तेव्हा भावेश भिंडे कंपनीच्या डायरेक्टर पदावर नसल्याचा आरोपीच्या वकिलांचा युक्तिवाद। घाटकोपर होर्डिंगच्या दुर्घटनेत 17 जणांचा झालाय मृत्यू। नाशकात सराफा व्यावसायिकांवर आयकर विभागाची धाड। सलग 3 दिवसांपासून आयकर विभागाची छापेमारी सुरू। नाशकात सराफा व्यावसायिकांवरच्या छाप्यात 26 कोटींची रोकड जप्त तसंच 90 कोटींच्या बेहिशेबी मालमत्तेचे दस्तावेजही हस्तगत। नाशकातल्या सराफा व्यावसायिकांवरच्या छापेमारीमध्ये बंगल्यातील फर्निचरच्या आत पैशांची रोकड आढळली। आयकर चुकवल्याच्या संशयावरून कारवाई झाल्याची माहिती। धुळे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या डेडरगाव तलावातील पाणी साठ्यामध्ये मोठी घट। 15 ते 20 दिवस पुरेल इतकाच पाणी साठा सध्या शिल्लक। छत्रपती संभाजीनगरमधील हर्सुल तलावामध्ये 15 दिवस पुरेल इतकाच जलसाठा शिल्लक। मृत साठ्यातून रोज 5 MLD पाण्याचा उपसा। नाझरे धरण कोरडं पडल्यानं 56 गावांवर पाणी टंचाईचं संकट। पुरंदरमधील 40 तर बारामतीतील 16 गावं पिण्याच्या पाण्यासाठी नाझरे धरणावर अवलंबून। वाशिमच्या मालेगाव तालुक्यातल्या खैरखेडा गावात पाणी टंचाई कायम। पाण्यासाठी खैरखेडा गावातल्या नागरिकांची डोंगरकड्यावरून 1 किलोमीटरची पायपीट। सांगलीच्या तासगावमधल्या शेतकऱ्यांचा पाण्यासाठी रास्ता रोको। विसापूर पुंदी योजनेचे सिद्धेवाडी तलावात सोडलेलं पाणी अचानक बंद केल्यानं आंदोलन। जळगाव जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस। केळी पिकासह अनेक घरांचंही मोठं नुकसान। मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून घरांची पाहणी। मुंबईतल्या अंधेरी भागात 29 आणि 30 मे रोजी पाणी पुरवठा बंद। काही भागात कमी दाबानं पाणी पुरवठा होणार। सोन्याच्या दरात प्रतितोळा 2200 रुपयांची घट। 4 दिवसात सोन्याचा दर 74,500 वरनं 71,800 वर दर घसरल्यानं सामान्य ग्राहकांना दिलासा। चांदी प्रति किलो 91,500 रुपयांवर। आठवड्याभराच्या तुलनेत चांदीच्या दरात घट। पुणे रॅश ड्रायव्हिंग प्रकरणी काँग्रेसकडून आता निबंध स्पर्धेचं आयोजन। स्पर्धेसाठी माझा बाप बिल्डर असता तर अश्विनी आणि अनिशचे मारेकरी कोण असे विषय। निबंध स्पर्धेतनं पुणेकरांच्या भावना कळतील। पुण्यातील ड्रग्ज पब आणि वाहतुकीचा प्रश्न याबाबत अनेकदा सभागृहात आवाज उठवला। मात्र प्रशासनानं तात्पुरत्या स्वरूपाची कारवाई केली जाते। निलंबित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत, धंगेकरांची मागणी। पुणे अपघात प्रकरणी पोलिसांच्या गुन्हे शाखेकडनं तब्बल 100हून अधिक सीसीटीव्ही फुटेजेसची तपासणी। अग्रवाल यांचं निवासस्थान, कोझी पब, ब्लॅक हॉटेल तसंच अपघात स्थळ अशा सगळ्या ठिकाणांचं सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती। पुणे रॅश ड्रायव्हिंग प्रकरणानंतर पिंपरी चिंचवड महानगरपालिका सुद्धा ऍक्टिव्ह मोडवर। वाकडमधल्या अनधिकृत रूफटॉप हॉटेलवर हातोडा। नागपुरात नितीन गडकरींचा पराभव करण्यासाठी नरेंद्र मोदी, अमित शहा आणि देवेंद्र फडणवीसांनी एकत्र प्रयत्न केले। सामनातल्या रोखठोकमधनं गंभीर आरोप। गडकरींचं नेतृत्व सर्वमान्य। गडकरींच्या पाठीशी मोदी आणि अमित शहा आहेत म्हणून ते काम करू शकले। काँग्रेसचे नेते सुद्धा त्यांना साथ देतात। केवळ सनसनाटी निर्माण करण्यासाठी राऊत बेछूट आरोप करतायत। मुनगंटीवारांचा पलटवार। गडकरींविषयी एवढं प्रेम असेल तर राऊतांनी पेपरमध्ये लिहिण्यापेक्षा गडकरींच्या घरी जाऊन बोलावं। सामनातल्या राऊतांच्या दाव्यावर विकास ठाकरेंची प्रतिक्रिया। अमित शहांच्या हाती सत्ता आली तर योगी घरी बसणार। अमित शहा योगींना घरी पाठवणार। सामनाच्या रोखठोकमधनं राऊतांचा दावा। अजित पवारांचा एकही उमेदवार निवडून येऊ नये यासाठी शिंदे आणि त्यांच्या यंत्रणेने खास प्रयत्न केले। रोखठोक सदरातनं संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा। निवडणुकीत पैशांचा अफाट वापर केल्याचाही दावा। पंतप्रधान मोदींनी देशावर रशियाच्या पुतीनप्रमाणे राज्य केलं। त्यांनी देशाला गुलाम केलं आणि 10 वर्षात गुलाम जन्माला घातले तरीही गुलाम बंड करतोच। सामनातून संजय राऊतांचा मोदींवर घणाघात। संजय राऊतांनी रोखठोकमधनं अकलेचे तारे तोडले। राऊत भ्रमिष्ठ अवस्थेत रोखठोक लिहित असावेत। 2019 मध्ये राऊतांनी मुख्यमंत्री होण्यासाठी प्रयत्न केले। हिंमत असेल तर एक रोखठोक त्यावरही लिहा, बावनकुळेंचं ट्विट। 4 जून नंतर संजय राऊतांचं थोबाड फुटलेलं दिसेल। राऊतांना आपल्या पक्षाची, आपल्या घराची त्यांनी काळजी करावी। हा देश मोदींच्या नेतृत्वाखालीच चालेल। संजय राऊतांवर प्रवीण दरेकरांचा पलटवार।
उपमुख्यमंत्री अजित पवारांचं बारामतीतलं निवासस्थान असलेल्या सहयोग सोसायटीत जनता दरबाराचं आयोजन. आचारसंहितेमुळे विद्या प्रतिष्ठानऐवजी सहयोग सोसायटीत दरबार घ्यायला सुरुवात. नागरिकांच्या संख्येत वाढ. वेंगुर्ल्यात बाबी रेडकर यांच्या बोटीवर काम करणाऱ्या 4 खलाशांचा मृत्यू. मंत्री दीपक केसरकरांनी घेतली रेडकरांची भेट. मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत केली जाणार असल्याचं केसरकरांचं आश्वासन. निलंबित आरोग्य अधिकारी भगवान पवार यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र. नियमबाह्य टेंडरची कामं आणि इतर खरेदी प्रकरणाबाबत एका मंत्र्याकडून आपल्यावर दबाव आणला गेला. मात्र नियमबाह्य कामं न केल्यामुळे निलंबन करण्यात आल्याचा पत्रामध्ये उल्लेख. भगवान पवारांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिल्यानंतर रोहित पवारांचं ट्विट. कात्रजच्या कार्यालयात बोलावून दबाव आणणारा हा मंत्री म्हणजे आरोग्य मंत्रीच का? आरोग्य खात्याला पोखरणाऱ्या या मंत्र्याला मुख्यमंत्री किती दिवस पाठीशी घालणार? रोहित पवारांनी केले सवाल. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेत घोटाळा. दुष्काळ अतिवृष्टीच्या निधीतील सुमारे 6 ते 7 कोटी रुपयांनी बँकेच्या कर्मचाऱ्यांनीच मारला डल्ला. स्वतंत्र भारत पक्षाकडनं चौकशी आणि कारवाईची मागणी. भाजपनं यावेळेला 400 पारचा नारा दिलाय. मात्र लोकांच्या मनात ईव्हीएम बाबत संशय. त्यामुळे सरकारनं ईव्हीएम शिवाय निवडणुका घेऊन दाखवाव्या. समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांचं आवाहन. येत्या 2 जूनपासून भाविकांना पंढरपूरमधल्या विठ्ठल रखुमाईचं पदस्पर्श दर्शन पुन्हा घेता येणार. मंदिर संवर्धनाच्या कामासाठी गेल्या 3 महिन्यांपासून पदस्पर्श दर्शन होतं बंद. आजपासून मुरुड जंजिरा किल्ला पर्यटकांसाठी बंद. शासकीय आदेशानुसार पावसाळी खबरदारी म्हणून किल्ल्याला कुलूप. समुद्र किनाऱ्यावरील बोटिंग आणि स्पोर्ट्स राईड्स सुद्धा बंद होणार. गणपतीमुळे समुद्रकिनारी असलेली दुकानं 31 मे पासून बंद करावी लागणार. वातावरणातील बदल आणि पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर निर्णय. समृद्धी महामार्गावरून 1 कोटी वाहनांचा प्रवास. MSRDCला 725 कोटी रुपयांचा महसूल. समृद्धीवरून डिसेंबर 2022 ते 23 मे 2024 पर्यंत 99 लाख वाहनं धावली. 1 जूनच्या मध्यरात्रीपासून ते 2 जून दुपारपर्यंत मध्य रेल्वेवर 36 तासांचा मेगा ब्लॉक. ब्लॉकमुळे 69 मेल आणि एक्सप्रेस गाड्या रद्द. ब्लॉक कालावधीत CSMT ते भायखळा आणि वडाळा रोड दरम्यानची लोकल सेवा पूर्णपणे बंद असणार. लातूरमध्ये सुरू असलेल्या लोकनेते विलासराव देशमुख क्रिकेट चॅम्पियनशिपचा आज समारोप होणार. अभिनेता रितेश देशमुख आणि जिनेलिया देशमुख यांच्या हस्ते पारितोषिक वितरण होणार. अकोल्यामध्ये कापसाच्या बियाण्यांसाठी भर उन्हात शेतकऱ्यांच्या रांगा. अनेक तास रांगेत उभं राहून सुद्धा 2 किंवा 3 पॅकेटच बियाणे मिळत असल्यानं शेतकऱ्यांमध्ये मोठा रोष. जालन्यातल्या औद्योगिक वसाहतीजवळ SBIचं ATM फोडलं. 8 लाखांची रक्कम चोरीला गेल्याची माहिती. गेल्या 6 दिवसात जालन्यात ATM चोरीची ही दुसरी घटना. गाडीच्या डिक्कीमध्ये ठेवलेले 6 लाख रुपये घेऊन चोरटे फरार. धाराशिवच्या तुळजापूरमधली घटना. प्लॉटच्या रजिस्ट्रीसाठी जात असताना दुचाकीच्या डिक्कीमध्ये रक्कम ठेवली असता चहा पिण्यासाठी थांबले असता पैसे लंपास. दिल्लीमध्ये बाल रुग्णालयाला आग. सिलेंडरच्या स्फोटामुळे आग लागल्याची माहिती. आगीमध्ये 7 चिमुकल्यांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू तर 12 चिमुरड्यांना वाचवलं. गुजरातच्या राजकोटमधील गेम झोनमध्ये भीषण आग. आगीत 32 जणांचा होरपळून मृत्यू. 10हून अधिक जणांना वाचवण्यात यश. आगीमध्ये गेम झोन जळून खाक. राजकोटमधल्या गेम झोन आग प्रकरणी 28 जणांचे DNA सॅम्पल गांधीनगरला पाठवले. नमुना परीक्षणाच्या अहवालानंतर सगळे मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात दिले जाणार. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे पुरस्कार जाहीर. व्यावसायिक मराठी रंगभूमीवरील सर्वोत्कृष्ट लेखकाचा पुरस्कार संकर्षण कराडेला तर नियम व अटी लागू या नाटकासाठी चंद्रकांत कुलकर्णींना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार जाहीर. कान्स चित्रपट महोत्सवात द शेमलेसमधील अनसूया सेनगुप्ता हिला सर्वश्रेष्ठ अभिनेत्रीचा पुरस्कार. सर्वश्रेष्ठ अभिनेत्रीचा मान मिळवणारी अनसूया सेनगुप्ता पहिली भारतीय महिला. नाट्यनाट्य अभिनेते रजनीकांत यांना UAE संस्कृती आणि पर्यटन विभागाकडून गोल्डन व्हिसा. अबुधाबी इथं दौऱ्यासाठी गेले असता रजनीकांत यांना व्हिसा प्रदान. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.